तिकडे तुळजापूरमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर चांगलेच आक्रमक झाले. बीडप्रमाणे तुळजापुरात आका संस्कृती आणायची आहे का? सरपंच संतोष देशमुख यांच्याप्रमाणेच हत्या करायची होती का, असा संतप्त सवाल निंबाळकरांनी विचारला. तुळजापुरात मवियाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमर मगर आणि बंधू ऋषी मगर तसंच भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार पिटू गंगणे यांच्यामध्ये वाद झालेला. हा वाद मिटल्यावर काही वेळाने अमर मगर यांचे बंधू कुलदीप मगर यांच्यावर हल्ला झालेला. भाजपच्या पिंटू कंगणेंविरोधात प्रचार केल्यानं हा हल्ला झाला असा आरोप कुलदीप मगर यांनी केला होता. या प्रकरणी आता खासदार ओमराजे निंबाळकर यांनी चौकशीची मागणी केली आहे. ज्या पद्धतीनं बीड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची त्या ठिकाणी हत्या केली, त्याच पद्धतीनं इथं तुळजापूरमध्ये करायचं होतं का? ही आका संस्कृती परत आपल्या जिल्ह्यात पण आणायची आहे का? अशा वृत्तीची लोक आपल्याला जोपासायचे का? तर ड्रग्सच्या व्यवसायामध्ये जी लोक संमिलित होती त्याच लोकांकडे नेमके हे गावठी रिव्हॉल्वर पिस्टल आले कुठून? हा गोळीबार झाला कशा माध्यमातनं? ही शस्त्र त्यांना कोणी दिली? हे कुठून आणलं गेलं? या सगळ्या प्रकरणाची चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.